तर मंडळी, आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत ते आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। आज हा स्पेशल व्हिडिओ का बनवत आहे बालसंगोपन योजनेवरती, तर बघा, ज्यांनी बालसंगोपन योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म समजा अप्रूव्ह झाले असतील आणि ऑफिसर लोक जे साहेब लोक आहेत ते सर्वे करायला आले असतील, तुमचे फॉर्म पास झालेले आहे, सर्वे करायला आले, सगळं ओके झालं आहे, तुम्ही त्यांना विचारलं की सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे काय, तर त्यांनी हो म्हटलं आणि पैसे केव्हा येतील तर ते म्हटले की येतील बा। पण अजूनपर्यंत 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, अजूनपर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत या बालसंगोपन योजनेचे। 1ही रुपया अजून तुम्हाला मिळालेला नसेल तर का नाही मिळाला, कधी मिळणार, फॉर्म अप्रूव्ह झाल्यावरती किती दिवसानंतर किती महिन्यानंतर पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना का बनवत आहोत, कारण मी मागे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत बालसंगोपन योजनेवरती, की 2 की 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की फॉर्म कसा भरायचा, कोणकोणते बालके या योजनेसाठी अप्रूव्ह आहेत म्हणजे पात्र आहेत, आणि फॉर्म कुठे भरायचा, कशा प्रकारे भरायचा ते पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बालसंगोपन योजनेचे ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत तर का नाही मिळाले ते रिझन सांगितलं आहे, आणि त्या रिझनचं सोल्युशन पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। आणि तिसरा जो व्हिडिओ आहे हा मी आत्ता जस्ट बनवला आहे 1 महिन्या अगोदर, हा पण व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। याच्यामध्ये पण काही खास महत्त्वाची माहिती दिली आहे, म्हणजे असे 3 व्हिडिओ मी बालसंगोपन योजनेवरती बनवले आहेत, आणि हा आजचा 4था व्हिडिओ हो। कारण आजचा जो व्हिडिओ आहे का बनवलं, कारण भरपूर मी जे व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यानुसार मला भरपूर कॉल आले आहे की सर तुमचा व्हिडिओ पाहून मी फॉर्म भरला, माझा फॉर्म अप्रूव्ह झाला, पण एक गोष्ट आहे, फॉर्म अप्रूव्ह झाला पण पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत। फॉर्म अप्रूव्ह होऊन 6 महिने झाले, 8 महिने झाले, पण अजून मला पैसे मिळालेले नाहीत। ते ऑफिसर लोक साहेब लोक सर्वे करायला आले होते, सर्वे करून गेले, त्यांना अजून मी परत विचारलं की पैसे आता येणार की, ते म्हणाले की आता डायरेक्ट तुम्हाला इथं यायची, ऑफिसमध्ये यायची गरज नाही, जे तुमचे पैसे आहेत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाते। पण 6 महिने झाले, 8 महिने झाले, पण अजून फॉर्म अप्रूव्ह होऊनही तुमचे अजून पैसे आलेले नसतील, 6 महिने झाले असेल किंवा 8 महिने झालेले असेल, पैसे आलेले नसतील, तर का नाही आले। तर बघा, मला असे भरपूर कॉल येतात सबस्क्रायबरचे की सर 6 महिने झाले तरी माझं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण अजूनपर्यंत पैसे आलेले नाही या बालसंगोपन योजनेचे। तर बघा का नाही आले ते बघा, रिझन बघा। तर आधी आपण याच्यावरती कोणकोणते बालके पात्र आहेत ते आपण जाणून घेऊया। जे बालके पात्र आहेत ते आहेत अनाथ बालके, विभक्त बालके, ठीक आहे, काही आईबाबापासून वेगळे राहत असतील किंवा कोणाचे आईबाबा जेलमध्ये असतील, किंवा कोणाच्या आईबाबाला कॅन्सर असेल, असे भरपूर बालके आहेत या योजनेसाठी पात्र आहेत। तुम्ही व्हिडिओ ते जाऊन नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की कोणकोणते बालके या योजनेसाठी पात्र आहेत, कोणकोणते नियम, कोणकोणते अटी आहेत, सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ठीक आहे। त्या 3ही व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, आणि या व्हिडिओच्या शेवट पण एक व्हिडिओ मी लावून देणार आहे, ठीक आहे। तर हे झाली कोणकोणते बालके पात्र असण्याची माहिती। तर बघा, आता मेन मुद्दा आहे, तुम्ही फॉर्म भरले बालसंगोपन योजनेचे, फॉर्म भरल्यानंतर ते जो फॉर्म आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन भरावा लागते, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे। फॉर्म भरले, त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर काही महिन्यानंतर जे साहेब लोक आहेत तुमच्या घरी आले, घरी येऊन सर्वे केल्यानंतर ते आपल्या परत गेले ऑफिसमध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही जाऊन विचारल्या की सर सर्वे झालेला आहे, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का, तर ते म्हटले की हो तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे। तर अप्रूव्ह झाल्यानंतर पण तुम्हाला समजा 6 महिने झाले असतील किंवा 1 वर्षसुद्धा लागू शकतो, ठीक आहे, 1 वर्षसुद्धा झाला असेल तरी पण पैसे अजून या बालसंगोपन योजनेचे आले नाही। तर बघा का नाही आले, तर बघा, फॉर्म पास झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्या, फॉर्म अप्रूव्ह झाल्या, साहेब लोक सर्वे करायला पण आले, सर्वे केल्यानंतर फॉर्म पास झाल्यानंतर जे आहे फॉर्म डायरेक्ट मेन ऑफिसला तो पाठवला जातो, ठीक आहे। बालसंगोपन योजनेचं ऑफिस आहे, मेन ऑफिस, तिथे पाठवला जातो। तिथे पाठवल्यानंतर हे जे बालसंगोपन योजना आहे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतासाठी आहे, संपूर्ण भारतामध्ये आहे हे लागू, ठीक आहे, फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नाही। म्हणून
एका दिवशी तिथे फॉर्म जातात तर भरपूर जातात, तर त्यांना चेक करायला पण टाईम लागतो. ठीक आहे. आणि बालसंगोपन योजनेचे पैसे दर महिन्याला येत नाही, एवढं लक्षात ठेवा. 4 महिने मिळून किंवा 6 महिने मिळून एकदाच येते. आता या जानेवारी महिन्यामध्ये पैसे वाटप झाले होते, आता या जूनच्या शेवटपर्यंत पैसे वाटप होणार आहेत. पण मला भरपूर फोन येत आहेत की सर माझे 6 महिने होऊन गेले, 8 महिने होऊन गेले, कुणाकुणाचे तर 1-1 वर्ष झाला पैसे नाही आले. का नाही आले? बघा, तुमचा फॉर्म समजा एक वेळा अप्रूव्ह झाला, एकदा अप्रूव्ह झाला आणि ते साहेब लोक समजा सर्वे करून गेले आणि तुमचा फॉर्म एकदा जरी अप्रूव्ह झाला ना, तुम्हाला 1 वर्ष का 2 वर्ष का तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे. एकदाचे या बालसंगोपन योजनेचे समजा पैसे येणं चालू झाले तुमच्या अकाउंटमध्ये, त्या बालकाच्या अकाउंटमध्ये, तर ते कधीच बंद होत नाही. आणि एवढं लक्षात ठेवा, 6 महिने होऊ द्या किंवा 8 महिने होऊ द्या किंवा 1 वर्ष होऊ द्या, पैसे नसेल आले, फॉर्म अप्रूव्ह होऊ नये तरी वाट पहा. कारण तुम्ही 10 वेळेस तुम्ही त्या समाज कल्याण ऑफिसमध्ये चक्रा माराल बालसंगोपन योजनेबद्दल, तर ते हेच सांगणार की वाट पहा. मी पण ते सांगत आहो की वाट पहा. कारण जो तुमचा फॉर्म आहे ते डायरेक्ट मेन ऑफिसमध्ये जातो, मेन ऑफिसमधून पैसे येतात, ते पण मेन ऑफिसमधून पैसे येतात, ते पण दर महिन्याला येत नाही. ठीक आहे. 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर एकदा टाकते, म्हणजे वर्षातून 3 वेळा किंवा वर्षातून 2 वेळा असे ते बालसंगोपन योजनेचे पैसे अकाउंटमध्ये टाकले जातात. ठीक आहे. तर 6 महिने झाले असतील, 8 महिने झाले असतील तरी तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे. एकदा का पैसे येणं चालू झाले, बघा दर महिन्याला 2250 रुपये मिळतात एका बालकाला. ठीक आहे. तर ते 2250 रुपये कधी कधी 1100 रुपये पण येतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1150 रुपये पण येतात, म्हणजे असे 2250 रुपये, म्हणजे टप्प्याटप्प्याने हे पैसे येतात. ठीक आहे. कारण कालच मला एक कॉल आला की सर माझे पहिले पेमेंट आलं आहे 4 महिन्याचं 6 महिन्याचं म्हणा, पहिलं पेमेंट झालं आहे, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आले या बालसंगोपन योजनेचे, पण ते कसं किस्तवारी आले आहेत. पहिल्या वेळेस 1100 रुपये आले म्हणे, दुसऱ्या वेळेस 1150 रुपये आले, म्हणजे असे 2250 रुपये एका महिन्यात त्याचे जमा झाले आहेत, म्हणजे 5-6 महिन्याचे मिळून असे त्याचे जमा झालेले आहेत. तर त्यांनी आता कॉल केला की सर 5-6 महिने होऊ नये, आता माझे अजून दुसरे पैसे आले नाही 6 महिन्याचे. तर ते बघा, आता या जूनच्या शेवटपर्यंत हे पैसे येणार आहेत. जानेवारीमध्ये पैसे वाटप सुरू झालेला होता, जानेवारीमध्ये वाटप पूर्ण कंप्लीट झाला होता. आता या जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या महिन्यामध्ये हे जे पैसे आहेत बालसंगोपन योजनेचे ते वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बालकाच्या अकाउंटला तुम्ही आधार लिंक सर्वात आधी करा, DBT लिंक पाहिजे, तेव्हाच जे पैसे आहेत त्याच्या खात्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या. तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघत असाल, हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. याच्यामध्ये का नाही आले पैसे, कोणाचे फॉर्म पहिले पैसे आले आहेत ना, आता बाकीचे लटकले आहेत, आले नाही, तर का नाही आले, तर हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. या तीनही व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बालसंगोपन योजनेचे व्हिडिओ आहेत, खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. तर हे होतं रिझल्ट. 8 महिने झाले असेल किंवा 10 महिने झाले असेल किंवा 2 वर्षसुद्धा, 1 वर्ष 2 वर्ष किती झाले असतील, एकदा समजा बालसंगोपन योजनेचे पैसे यायला सुरुवात झाले तर ते कधीच तुम्हाला थांबणार नाही. ठीक आहे. मुलाचं 18 वय कंप्लीट होतपर्यंत. ठीक आहे. लक्षात आलं? तर बघा, यासाठी मी व्हिडिओ आज बनवला आहे, कारण भरपूर जणांचे कॉल आलेले आहे की सर फॉर्म अप्रूव्ह होऊ नये, पास होऊ नये, सर्वे करायला साहेब लोक आले होते आणि फॉर्म अप्रूव्ह पण झाला होता, पण 6 महिने होऊन गेले, 8 महिने होऊन गेले किंवा 1 वर्ष होऊन गेला, पैसे आले नाहीत, तर का नाही आले? तर बघा, तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे. एकदाचा समजा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला 1 वर्षामध्ये का 2 वर्षामध्ये पण पैसे येणार, पण ते एका वेळेस येणार. ठीक आहे. एका वेळेस येणार, काही एका महिन्याचे नाही. लक्षात आलं? ठीक आहे. कारण संपूर्ण भारतामध्ये हे स्कीम लागू आहे बालसंगोपन योजनेची, आपल्या महाराष्ट्रातच नाही. ठीक आहे. आणि जर काही प्रश्न असतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर राहतेच, मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. याच्याबद्दल बालसंगोपन योजनेबद्दल मी कधी फोन उचलतो. ठीक आहे. आणि बालसंगोपन योजनेचे मी त्वरित कमेंट जरी कराल तरी मी त्वरित उत्तर देतो, किंवा कॉल जरी कराल, बालसंगोपन योजनेचं नाव घ्याल तरी मी सगळी माहिती मी त्याच्यामध्ये पण देतो, फोन केल्यानंतर किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय भारत.